ड्रेस कोड, ध्वज कोड आणि आपला घटना कोड, रजिस्ट्रेशन कोड या गोष्टी ज्या समता सैनिक दलात आहेत तो बाबासाहेबांचा वारस आज 6 मे 2024 आणि आज ध्वजदिन, समता सैनिक दलाचा ध्वजदिन म्हणून आपल्या या नागपूर नगरीमध्ये संपूर्ण भारतातील राज्यांचं सैनिक प्रतिनिधी संमेलन आणि या सैनिक प्रतिनिधी संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय माननीय दादासाहेब कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल, या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भदंत नाग दीपंकर, स्थवीर मुख्य मार्गदर्शक समता सैनिक दल तथा ट्रस्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर प्रदीपजी डोंगरे, राष्ट्रीय जीओसी समता सैनिक दल, आणि या कार्यक्रमासाठी पहिल्या सत्रामध्ये भरपूर अशी मंडळी संपूर्ण देशातून आलेली आहे ती त्या सर्वांना आणि जिल्ह्यातून, प्रांतातून, राज्यातून आलेल्या प्रातिनिधिक आमच्या मित्रांना मी क्रांतिकारी जय भीम करतो। या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला सैनिका आणि पुरुष सैनिका आणि अधिकारी लोकांना माझं क्रांतिकारी जय भीम। मित्र हो, 1990 हे वर्ष मी जिथे प्रिन्सिपाल म्हणून पालांदूरला होतो त्या ठिकाणी आमचे संभाजी शहारे म्हणजे संघर्ष सूत सिद्धार्थ हे आणि पूज्य भंतेजी नाग दीपंकर यांचं आगमन झालं। त्या ठिकाणी मी आणि आमचे मित्र लांजेवार सर या लोकांनी त्यांची बैठक घडवून आणली आणि तेव्हापासून त्या 1990 पासून आम्ही या कार्यात तत्पर आहोत। म्हणजे आज जवळपास 30 ते 35 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। समता सैनिक दलामध्ये माझे मित्र मला त्यावेळेपासून, त्या सुरुवातीपासून पालांदूरला असलेले आरसी फुल्लुके सर, आम्ही दोघेही मित्र गावागावात सायकलनं प्रवास करत होतो। मित्र हो, कुठे पवनीपर्यंत सायकलनं जात होतो आणि गाव पिंजून काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे। संपूर्ण देशात गर्व आहे आम्हाला, राज्यात नाही, विदर्भात नाही, संपूर्ण देशात जर जिथे कुठे शाखा जास्त असतील त्या फक्त भंडारा जिल्ह्यामध्ये आहे। आता त्या क्वालिटी मध्ये आहे की क्वांटिटी मध्ये आहे हे मी नाही सांगू शकणार, परंतु आहे सगळ्यात जास्त शाखा आणि त्या प्रत्येक शाखेला आम्ही लोकांनी भेट दिलेली आहे। पूर्णतः ट्रेन करू शकलो नाही, कारण त्याच्यासाठीही काही लागते ना, शिकवण्यासाठी वगैरे। आम्ही नागपूरची मदत घेतली आणि नागपूरच्या मित्रांनी या बहुतेक लोकांना ट्रेन करण्याचं काम केलेलं आहे। तेव्हा मित्र हो, अशा रीतीने हा कारवा पुढे जात गेला आणि भंडारा जिल्ह्याच्या 7ही तालुक्यामध्ये समता सैनिक दलाचं प्रस्थ निर्माण झालेला आहे। ही आनंदाची बाब आहे की या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 20 ते 25 शिबिर झाले, पण माझ्या माहितीप्रमाणे 20 शिबिर तर झालीच। एकंदर त्या अनेक शिबिरांना आदरणीय संभाजी शहारे म्हणजे संघर्ष सूत सिद्धार्थ हे आवर्जून उपस्थित असायचे आणि पूज्य भंतेजी सुद्धा आवर्जून उपस्थित असायचे। मग तो लहानशा खेड्यातला शिबिर का न असो, एक गडेगावच्या बाजूला खेडेपार आहे, त्या खेडेपारला पायी लाखणीवरून आमचे संघर्ष सूत सिद्धार्थ रात्रभराच्या 2 दिवसाच्या त्या शिबिराला त्या ठिकाणी पोहोचले होते आणि दुसऱ्या दिवशी लाखणीला त्यांचा मुक्काम होता। असं त्यांचं खडतर तपस्या त्यांची आणि त्याला साथ आमची आणि अशा रीतीने तो प्रवास होत गेला। प्रवासामध्ये आम्ही कधी मागे पुढे पाहिलेला नाही। आमच्या मित्रांना सांगू इच्छितो की आम्ही कुठलीही तमा बाळगलेली नाही, ना प्रकृतीची, ना पैशाची आणि ना कुठलेही, तशी आम्हाला साथ मिळत गेली।
तसतसे आम्हाला पोरं मिळत गेले, तसतसे आम्हाला चांगले चांगले व्यक्ती मिळत गेले. आदरणीय संजय घोडके सर यांचं साथ मिळालं, आनंद चव्हाण त्यांचं साथ मिळालं. तर गुंथाराची शाखा, गुंथाराच्या शाखेमध्ये एक ओबीसीचा पोरगा जो IAS साठी तिकडे गेला, कुठे गेला, दिल्लीला गेला, त्याला सुद्धा मदत करण्यात आणि तो जेव्हा मेरिट मध्ये आला त्याचा सत्कार करण्यात समता सैनिक दलाचा वाटा. अशा रीतीने समता सैनिक दलाचा प्रवास पुढे पुढे चालत गेला. आम्ही माग माग धावत गेलो. हा प्रवास फार लांबचा होता आणि अशा तऱ्हेने त्या 20 शिबिरांमधून बरेच काही महिला शिकल्या. पण या ठिकाणी एक गोष्ट दिसून येते, महिलांची संख्या जास्त आहे आणि त्या मानाने पुरुषाची संख्या कमी आहे. पण कमी असली तरीही पुरुष मोठ्या प्रमाणात आहे. ही संख्या पाहता या संख्येच्या मानाने त्यांच्यावर कुठेतरी जबाबदारीचे काम आम्ही सोपवलेले आहे. प्रत्येक तालुक्याची कमिटी आहे, प्रत्येक तालुक्याचा जीओसी किंवा तालुका प्रमुख आहे, प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे, तालुक्याचे तालुका प्रमुख आणि तालुक्याचे पदाधिकारी सुद्धा नेमलेले आहेत. या पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे आमचा आणि त्या विश्वासातून आम्ही पुढे पुढे जात असतो. मित्र हो, होते काय की इथे कुठेतरी कुचंबना होताना दिसत आहे. ही कुचंबना होता कामा नये. या ठिकाणी संख्येच्या मानाने इथल्या ह्या भंडारा जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आमचा जवळचा संबंध आहे, जवळीकता आहे. जेव्हा कुठेतरी एखाद्या शिबिरामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांचा रँक देण्याचा प्रॉब्लेम झाला तर इथे मात्र ते आम्ही अडत असतो. असं होता कामा नये. ती स्वायत्तता संख्येच्या मानाने त्या जिल्ह्याला प्रदान झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि या ठिकाणी केंद्रीय कमिटी याला मान्यता देईल असंही मी सांगतो आहे. संख्येच्या मानाने त्या जिल्ह्याला आय कार्ड काढण्याचा अधिकार सुद्धा केंद्रीय कमिटीने दिला पाहिजे. कारण हा जास्तीत जास्त संख्या असल्यामुळे संख्येच्या मानाने या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपले सैनिक लोक आहेत आणि या सैनिकांचा खर्च सुद्धा तो तेवढाच असतो आणि त्या मानाने आजपर्यंतचा काही बाबतीत हे आय कार्डच्याच बाबतीत बोलतो मी, काही असमानता आपल्याला दिसून येते. सुरुवातीपासून आजही सुरुवातीपासून तशाच पद्धतीची मधातल्या काळामध्ये आपल्या कमिटीने राऊत साहेबांकडे तो काम सोपवलेला होता. राऊत साहेब काही कामानिमित्त काही कार्ड केल्यानंतर ते बंद पाडलं त्यांनी काम आणि त्यानंतर त्यांच्याकडे ते होऊ शकलं नाही. म्हणजे त्यांच्याकडे जो काही निधी निर्माण झाला होता तो निधी सुद्धा केंद्राने मागवलेला आहे, म्हणजे नागपूर कमिटीने तो मागवलेला आहे त्यांच्याकडे न ठेवता. असे तर या पद्धतीने होता कामा नये. या सर्व जिल्ह्यांच्या किंवा सर्व प्रादेशिक लोकांच्या कामासाठी तो खर्ची घातला गेला पाहिजे. त्याच्यात माझ्या पद्धतीने एखादी पत्रिका निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थी घडवण्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी खर्च लावण्यात आला पाहिजे आणि अशा तऱ्हेने त्यांच्या ड्रेसचा हा प्रॉब्लेम सुद्धा आम्हाला सोडवता आला पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रांतांनी म्हणजे राज्यांनी प्रत्येक राज्यांचा एक अधिकोष असावा आणि प्रत्येक राज्यांनी 1-1 लाख रुपये जमा केले पाहिजे आणि आपला संपूर्ण देशाचा एक अधिकोष निर्माण झाला पाहिजे आणि त्या अधिकोषातून आपल्याला या समता सैनिक दलाच्या प्रचार प्रसारासाठी माध्यम म्हणून मदत झाली पाहिजे. जेव्हा पैसा असेल तर सर्व कामं आपोआप होतील, पण पैसा नसेल तर कुठलेही कामं होणार नाही. कुठेतरी आम्ही चुकतो. आमच्या डोळ्यातला मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातला कुसळ दिसतो. तर हे असं होता कामा नये. आम्ही विसरून जाता कामा नये. आपल्याही चुका लक्षात आल्या पाहिजे. कुठेतरी अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आपला केंद्रीय कमिटीची लोक आहेत त्या केंद्रीय कमिटीतल्या लोकांना धरून एखादा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर कुठेतरी काम बनेल आणि एकोपा निर्माण होईल. असं होताना दिसत नाही. तसं झालं पाहिजे. एकदम प्रेशर म्हणून आपल्यावर दबाव टाकणे हे होता कामा नये. या दबावाला कोणी घाबरणार नाही. म्हणून हा दबाव कमी करून
हितगुज करण्याच्या दृष्टीने आम्ही एकमेकाशी संगनमत करून चर्चा करून आणि वादविवाद मिटवण्याच्या कामाला पुढे आलं पाहिजे। कोणाला तरी सरकवून देणे आणि आपण बाजूला सरकणे मग हात शेकत बसणे असं होता कामा नये। कोणावर तरी अपमान केला जातो। मागे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर जे काही हे झालेला आहे, आघात झालेला आहे, तो विसरता कामा नये। राष्ट्रीय अध्यक्षांना आरएसएस के दलाल गजबी और कोचे ये आरएसएस के दलाल है, इनकी मानसिकता गिर गई है, अशा प्रकारचं हे मोबाईल वरून प्रदर्शित करणे एक चित्र आम्हाला दिसूनही आम्ही आंधळे होतो, समजूनही आम्ही म्हणजे आम्ही काय गुंगे बहिरे आंधळे आहोत का? नाही ना, लगडे पांगळे तर नाही आहोत ना, साजरे आहोत ना, दिमाग आम्हाला आहे ना, बुद्धिमत्ता आहे। त्या बुद्धीचा विकास करून आम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे। त्या समजण्यामध्ये काहीतरी गैरसमज होत आहे, आम्हाला न विचारता आणि बाकीच्याच लोकांना विचारून घेता त्यांचीच गोष्ट मान्य करता हे बरोबर नाही आहे। सर्वांच्याच म्हणजे एखादा गैर अर्जदार असेल अर्जदार असेल तर त्या गैर अर्जदाराबरोबरही आणि अर्जदाराची समजूत घेतली पाहिजे आणि मान्यता दिली पाहिजे, ती गोष्ट पूर्णत्वास होते। तर मित्र हो, हे असं होतं हे चित्र होताना आम्हाला एक समता सैनिक दलाचा प्रस्थ निर्माण करायचा आहे, पुढे वाढायचं आहे, पुढे चालायचं आहे, म्हणून पुढे गेलो पाहिजे। क्योंकि प्राणों से भी बढ़कर अपने दल की ध्वजा फहराएंगे, एसएसडी की तन मन धन से हम सब जश्न मनाएंगे, एसएसडी की तन मन धन से हम सब जश्न मनाएंगे, मनाएंगे जरूर मनाएंगे, मगर एक दिल से एक मत से। इथे ड्रेस कोड, ध्वज कोड आणि आपला घटना कोड, रजिस्ट्रेशन कोड या गोष्टी ज्या समता सैनिक दलात आहेत तो बाबासाहेबांचा वारस आणि बाकीचे समदे बेवारस असं समजणे काळाची गरज आहे। तेव्हा इतक्याच गोष्टी मी इथे बोललो, कोणी दुखावले असतील तर मला माफ करा। इथेच मी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।